तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज जैविक खतांबद्दल माहिती पाहणार आहोत. तर जैविक खत म्हटलं तर त्याच्यात आपण जे आपले मेन खतं आहेत, तर यामध्ये 3 खतं मेन आहेत. म्हणजे त्यामध्ये नत्र स्थिर करणारे, स्फुरद विरघळणारे आणि पालाश उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंचा समावेश होतो. तर त्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया. यामध्ये आपल्याला 2 बॅक्टेरिया मेनली आपण यूज करतो. त्याच्यामध्ये रायझोबियम आणि अझाटोबॅक्टर हे 2 बॅक्टेरिया आहेत. तर स्फुरद विरघळणारे बॅक्टेरिया, त्यामध्ये आपण त्याला स्फुरद विरघळणारे म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असं त्याला म्हणतात. तर आणि आपल्या स्फुरद विरघळणाऱ्या बॅक्टेरियाचं नाव आहे बॅसिलस स्पेसिस. आणि तिसरा जो मेन बॅक्टेरिया आहे तो आहे पालाश उपलब्ध करून देणारा जीवाणू, म्हणजे त्याला म्हणतात पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया. तर त्या बॅक्टेरियाचं नाव आहे फ्रॅटुरिया ऑरंटिया. तर नत्र स्थिरीकरण करणारा बॅक्टेरिया म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया. तर नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया हवामानातील नायट्रोजन घेऊन आपल्या झाडाला पुरवतो. दुसरा आहे स्फुरद विरघळणारे बॅक्टेरिया. स्फुरद म्हणजे त्याला म्हणतो आपण फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तर हा बॅक्टेरिया जो आपल्या शेतात असलेला मृत अवस्थेत असलेला फॉस्फरस आहे, त्या फॉस्फरसला झाडापर्यंत अवायलेबल करून द्यायचं काम करतो. तिसरा आहे पालाश उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया. आपण त्याला म्हणतो पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. आणि याला वापरण्याची पद्धत, घ्यावायची काळजी, या खताचे जमिनीला होणारे फायदे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.